आणि याच द्विवर्ष पूर्तीनिमित्त मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेत आहेत। थेट जाऊयात या पत्रकार परिषदेत। इथल्या सगळ्या ग्रामपंचायतीपर्यंत आपण डिजिटल कनेक्टिव्हिटी पोहोचवली आहे आणि 2018 सालापर्यंत महाराष्ट्रातल्या 29,000 ग्रामपंचायती आपण स्मार्ट करणार आहोत। तिथे आपण डिजिटल कनेक्टिव्हिटी पोहोचवणार आहोत। त्या माध्यमातून केवळ ग्रामपंचायत स्मार्ट होऊन सिटीजन सेंट्रिक सर्व्हिसेस पोहोचतील असं नाही, तर त्या माध्यमातून तिथलं शाळा डिजिटल होते आहे, तिथलं दवाखाना डिजिटल होतो आहे। परवा आपण बघितलं की सिस्कोचा एक कार्यक्रम आम्ही केला आणि सिस्कोचे जे ग्लोबल CEO आहेत ते आले होते आणि त्यांच्या म्हणजे आपल्या ताज हॉटेलमध्ये बसून फॅक्टरीच्या शाळेमध्ये नागपूर जिल्ह्यातल्या आम्ही त्या ठिकाणी सगळे बोललो। त्याच्या आधी मी 2-3 कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या शाळांमध्ये बोललो। या डिजिटल कनेक्टिव्हिटीने शहर आणि ग्रामीण हा भेद संपतोय आणि सगळं ज्ञान जे आहे हे ज्ञान आपल्या मुलांना मिळत आहे। म्हणजे त्या CEOंना देखील आश्चर्य वाटलं की ज्यावेळेस आपल्या फॅक्टरीतल्या शाळेतल्या मुलीने त्यांना प्रश्न विचारला आणि फॅक्टरीतल्या शाळेतल्या मुलांचं ज्ञान आणि मुंबईतल्या शाळेतल्या मुलांचं ज्ञान, कारण दुसरी शाळा मी मुंबईतली जोडली होती, हे जवळजवळ सारखं होतं। तर अशा प्रकारे शाळा स्मार्ट करतोय आपण आणि दवाखाने म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 800 किलोमीटर दूर जे हॉस्पिटलमधनं थेट आपण जोडलं आणि त्या ठिकाणी ते स्टेटोस्कोप लावत होते आणि इकडे जो बसलेला आहे त्याच्या हृदयाचे ठोके त्यांना तिथे ऐकू येत होते आणि सगळ्या टेस्ट हे त्या ठिकाणी ते करू शकत होते। अशा प्रकारे सगळे जे दवाखाने आहेत, कारण आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये आज डॉक्टर मोठ्या प्रमाणात काही जायला तयार होत नाही, पण आज हे दवाखाने जर कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण जोडले तर सगळ्या प्रकारचं केअर त्या ठिकाणी मिळू शकतं। म्हणजे आता आम्ही HP सोबत करार करून काही प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केल्या। कंटेनरमध्ये ते प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्या ठिकाणी माणूस गेला की त्याचं बायोमेट्रिक कॅप्चर होतं आणि ते बायोमेट्रिक कॅप्चर झाल्यावर त्याचा डिजिटल रेकॉर्ड तयार होतो। तिथे त्याचं हार्ट म्हणजे ECG, शुगर किंवा जे काही। तेव्हा या पत्रकार परिषदेवरती आपली नजर असेलच। मागच्या 2 वर्षात काय काम केलं आणि पुढच्या 3 वर्षातलं विजन मुख्यमंत्र्यांनी या पत्रकार परिषदेत मांडलेलं आहे।